ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सेट Bची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. 150 गुणांचा हा पेपर आहे. 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. त्यातील मराठी या विषयावर 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक 31 ते 60 आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 30 गुणांसाठी. गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक 121 ते 150 प्रश्न देण्यात आलेले आहेत 30 गुणांसाठी. प्रत्येक विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत. या अगोदरच आपण मराठी या विषयाची TAT क्वेश्चन पेपर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. क्वेश्चन नंबर 31. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. द टीम वॉज ग्रीटेड बाय डेफिनिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. त्याची आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 व्हेरी लाऊड. क्वेश्चन नंबर 32. Rearrange the jumble parts which are labeled P, Q, R and S to form a complete meaningful sentence. P. When warm summer. Q. To the cold winter. R. Autumn is the season. S. Temperatures gradually decrease. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 RPSQ. क्वेश्चन नंबर 33. Choose the alternative which is opposite in meaning to the word underline in the given sentence. Such comparison in poetry are useful. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 useless. क्वेश्चन नंबर 34. Identify which part of the sentence has an error. A. The Times of India. B. Has the larger circulation. C. Of all English dailies. D. In India. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 B. क्वेश्चन नंबर 35. चूज द करेक्टली स्प्लिट वर्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ड्युरेशन. क्वेश्चन नंबर 36. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. शेफ यूज दिस मशीन्स टू मिक्स द इंग्रेडियंट्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 These machines are used by chefs to mix the ingredients. Question number 37. Choose the word opposite in meaning to the given word. Fragile. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 robust. Question number 38. Choose the misspelled word. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 explanation. Question number 39. Choose the alternative which best expresses the meaning to the given word. Honest. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 responsibility. Question number 40. Choose the most suitable one word from the given expression. One who leaves his own country to settle in another. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 emigrant. Question number 41. Choose the correct compound sentence for the given sentence. Those she loved him, she had to leave him. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 she loved him but she had to leave him. Question number 42. Choose the correct indirect speech for the given sentence. You cannot bathe in this sea. He said to me, it is very rough. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 He said that I could not bathe in that sea as it was very rough.
क्वेश्चन नंबर 43. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्रियंका इज डॅश डॅश दॅन दीपिका. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रिटियर. क्वेश्चन नंबर 44. आयडेंटिफाय द मिसमॅच पेयर. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कॅट किटन. क्वेश्चन नंबर 45. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट साईड डॅश डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्रेरी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विथ 2. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्रेरी टू नॅशनल इंटरेस्ट. क्वेश्चन नंबर 46. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश बेस्ड व्हेन करप्टेड बिकम डॅश डॅश रोस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 द. क्वेश्चन नंबर 47. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. अँड एन्शियंट ग्रीक स्लेव वॉज वर्थ हिज ओन वेट इन साल्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सिम्पल पास्ट टेन्स. क्वेश्चन नंबर 48. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक अ डॅश डॅश ऑफ कार्ड्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पॅक. क्वेश्चन नंबर 49. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 प्रिपोजिशन. क्वेश्चन नंबर 50. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 51 ते 55 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते या पॅसेजवर आधारित आहे. त्यामुळे पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 51. द साऊथम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सीझन्स वन्स अ वीक. क्वेश्चन नंबर 52. जॉन कुक डिवाइज द स्कीम. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल. क्वेश्चन नंबर 53. द प्रॉब्लेम विथ अ क्वार्टर ऑफ द पीपल हू वेंट टू जॉन कुक वॉज दॅट डे. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डिड नॉट नो हाऊ मच दे वेअर ड्रिंकिंग. क्वेश्चन नंबर 54. मोस्ट ड्रायव्हर्स स्टार्ट ऑफ विथ ॲट लिस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ डबल मेजर. क्वेश्चन नंबर 55. द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन. क्वेश्चन नंबर 56. आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाइन modal auxiliary shows in the given sentence. We must follow the traffic rules. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ऑब्लिगेशन. क्वेश्चन नंबर 57. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 टर्न ऑफ. क्वेश्चन नंबर 58. Name the underlined clause in the given sentence. You may go home when you finish your work. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 adverb clause of time. क्वेश्चन नंबर 59. Choose the correct WH type question to get the underlined part as the answer. Let us go to the Italian restaurant. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 which restaurant shall we go to? Question mark. Question number 60. Select the correct cardinal number for the given. A million. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4.